महाराष्ट्रातील गाय गोठा अनुदान योजना शेतकऱ्यांना त्यांच्या गायी आणि म्हशींसाठी सुरक्षित, स्वच्छ गोठे बांधण्यास मदत करते. राज्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत, जो अनेकदा शरद पवार ग्राम समृद्धी योजनेशी संलग्न असतो, राबविण्यात येणारी ही योजना, पशुधनाच्या संख्येनुसार 77,188 रुपये ते इंडियन रुपी 2.31 लाखांपेक्षा जास्त रकमेची थेट आर्थिक मदत प्रदान करते. प्रमुख वैशिष्ट्ये आणि अनुदान रचना. 1. 2 ते 6 प्राणी, 77,188 रुपयेपर्यंत. 2. 6 ते 18 प्राणी, 1,54,373 रुपयेपर्यंत. 3. 18 पेक्षा जास्त प्राणी, 2,31,564 रुपये ते 3 लाख रुपयेपर्यंत. आणि 4. वितरण निधी थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात 3 संरचित हप्त्यांमध्ये हस्तांतरित केला जातो. पात्रता निकष. 1. अर्जदार महाराष्ट्राचे रहिवासी असावेत आणि त्यांच्या मालकीची शेतजमीन असावी. 2. शेतकऱ्यांकडे किमान 2 गायी किंवा म्हशी असणे आवश्यक आहे. आणि 3. सामान्यतः लहान, अल्पभूधारक, महिला आणि मागासलेल्या वर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आवश्यक कागदपत्रे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील गोष्टी सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड, 7/12 जमिनीचा उतारा, 7/12 उतारा, जात प्रमाणपत्र, लागू असल्यास बँक पासबुक आणि पशुधन, जनावरांच्या नोंदणीचा पुरावा. अर्ज कसा करावा? सध्या अर्ज करण्याची प्रक्रिया बहुतांशी ऑफलाईन आहे. अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयाला भेट द्यावी. अधिकृत माहितीसाठी, योजनेच्या मार्गदर्शक सूचनांसाठी किंवा राज्याच्या कृषी पोर्टलवर ऑनलाईन उपलब्धता तपासण्यासाठी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटला भेट द्या. अनुदान योजनेअंतर्गत गाय गोठा योजना गोठ्याची लांबी आणि रुंदी तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येवर ठरते. 2 जनावरांसाठी साधारण 20 बाय 10 फूट आकाराचा गोठा अनुदानासाठी पात्र असतो. जनावरे वाढल्यास आकारमान आणि मिळणारे अनुदानही वाढते. गोठ्याचे आकारमान आणि मिळणारे अनुदान. शासनाच्या नियमानुसार जनावरांची संख्या आणि गोठ्याचे क्षेत्रफळ पुढीलप्रमाणे असते. 1. लहान गोठा, 2 ते 6 जनावरांसाठी. गोठ्याचा आकार अंदाजे 20 फूट लांब गुणिले 10 फूट रुंद, 204 फूट. अनुदान सुमारे 77,000 रुपये ते 1,60,000 रुपये, जिल्ह्यानुसार बदलू शकते. 2. मध्यम गोठा, 6 ते 12 जनावरांसाठी. गोठ्याचा आकार अंदाजे 35 फूट लांब गुणिले 15 फूट रुंद, 525 फूट. अनुदान सुमारे 1,50,000 रुपये ते 2,31,000 रुपये. 3. मोठा गोठा, 12 ते 18 जनावरांसाठी. गोठ्याचा आकार जनावरांच्या संख्येनुसार क्षेत्रफळ वाढवावे लागते. अनुदान 2,31,000 रुपये ते 3 लाख रुपयेपर्यंत. गोठा बांधताना लक्षात ठेवाव्याच्या गोष्टी, स्पेसिफिकेशन्स. 1. गोठ्यामध्ये प्रत्येक जनावरासाठी स्वतंत्र जागा असावी. 2. जनावरांना बसण्यासाठी पक्की सिमेंटचे फरसबंद असावे. 3. मलमूत्र वाहून नेण्यासाठी पाण्याची गटार ड्रेन असावी. 4. जनावरांना चारा टाकण्यासाठी खाद्याची कुंडी मेंज असावी. आणि 5. गोठ्यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि छत असावे. अनुदानासाठी आवश्यक पात्रता. 1. अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी आणि शेतकरी असावा. 2. स्वतःच्या मालकीची जागा असावी. आणि 3. गोठ्यात किमान 2 जनावरे, गाय, म्हैस असणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्या योजनेबद्दल उदा. मनरेगा, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना माहिती हवी आहे? तसेच तुमच्याकडे किती गायी किंवा म्हशी आहेत हे सांगितल्यास मी तुम्हाला त्या जनावरांच्या अनुदानाची अचूक रक्कम सांगू शकेन.